कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघ रेवती, तू नाही म्हणालीस तर यश आणि श्वेताच्या लग्नाची तयारी सुरू होईल। करा सुरू। मी तर म्हणते दणक्यात होऊ दे लग्न। आणि काही लागलं तर मला सांगा, मी हवी ती मदत करीन। Are you sure? येऊ मी? ठीक आहे, काळजी घे। हे दोघंही म्हणतात की त्यांचं एकमेकांवर प्रेम नाहीये, मग लीला का इन्सिस्ट करते? की यश आणि श्वेता कम्पॅटेबल आहेत तर त्यांचं लग्न लावून द्यावं, आणि हेच मी सगळ्यांसमोर अनाउन्स केलं। एजे, आला तुम्ही? मी तुमचीच वाट बघत होते। बोललात ना तुम्ही त्या दोघांशी? ते म्हणाले ना त्यांचं प्रेम आहे, तरी मी सांगतच होते आहे त्यांचं प्रेम। लीला, माझं दोघांशी बोलून झालेलं आहे, त्यांचं एकमेकांवर प्रेम नाहीये। इनफॅक्ट दे आर जस्ट गुड फ्रेंड्स। पण हे कसं शक्य आहे? लीला, प्लीज स्टॉप अज्युमिंग थिंग्स आणि ग्रो अप प्लीज। शक्य आहे यश आणि रेवतीने त्यांचे एकमेकांवर प्रेम नाही असं सांगितलं एजेंना? काय हो, खूप वेळ झालाय। हा, रेवूला फोन केला तोही उचलला नाही तिने। कालिंदी येईल, ती नको काळजी करू, येईल। ओ, आली रेवू, ये रेवू। रेवू रेवू रेवू, काय झालंय? रेवू, काय झालंय? हा, माझं आणि यशचं लग्न नाही होऊ शकत। काय? रेवू, हे बघ, नक्की काय झालं ते सांग ना मला। बाबा, मला कारण नका विचारू, मी तुम्हाला काहीच नाही सांगू शकत। अगं, असं कसं कारण विचारू नका? काय झालं ते कळायला नको का आम्हाला? हे बघ, कोणी काही बोललंय का? हा, एजे काही बोलले आई, का? मला त्याच्याशी लग्न करायचं नाही, माझं यशवर प्रेमच नाहीये। मला प्लीज एकटीला राहू द्या। ए, रेवू रेवू काय चाललंय हिचं? अहो, ती काहीच बोलली नाहीये, काय झालंय? कालिंदी, तिला जरा शांत होऊ दे, मग बोलू आपण तिच्याशी। अहो, पण ते काय झालं असेल नक्की? त्या दोघांनी काय केलं असेल का? सकाळी येऊन ती रेवूला काहीतरी बोलून गेली होती, आता रेवू म्हणते यशशी लग्न नाही करायचं। नाही नाही, या अडचणीतून काहीतरी मार्ग तर काढायला हवा मला ना। हे काय चाललंय सगळं लीलालाच विचारायला हवं। यश,
दार उघड. यश, तू एजेंना खोटं का सांगितलंस? तुझं प्रेम आहे ना रेवर? लीलाबाईंनी माझा निर्णय झालाय. मी श्वेताशी लग्न करायला तयार आहे. अरे पण का? यश, तुम्ही दोघांनीच सांगितलं होतं ना मला तुम्हाला लग्न करायचं, मग काय झालंय? लीलाबाईंनी प्लीज मला कारण विचारू नकोस. तुझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर नाहीये माझ्याकडे. आणि हो, माझा हा डिसिजन फायनल. आय एम सॉरी. अरे यश, यश, ताई प्लीज मला कॉल करू नकोस. माझ्याकडे तुझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर नाहीये. बोल ना ताई, बोल. काय तूच बोल. अगं हे काय केलंस तू? हे बघ, मला माहितीये आज एजेंनी तुला भेटायला बोलवलं होतं. देव, का खोटं बोललीस तू? अगं ताई, खोटं कुठे बोलले? नाहीच आहे मी तयार लग्नाला. देव, अगं तूच मला म्हणाली होतीस ना. मला पण वाटलं होतं की माझं प्रेम आहे यशवर आणि आम्ही आहोत रेडी म्हणून, पण नाही ग, इतक्यात कुठे. रेव, तुला कळतंय ना तू काय बोलतेस ते? हे बघ, तू जर आता काही बोलली नाहीस ना तर अगं खरंच लग्न होईल यश आणि श्वेताचं. होऊ दे ना. रेव, ताई अगं यश आणि श्वेताचं लग्न झालं तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ताई, मला ना बेकरीच्या खूप ऑर्डर्स आहेत अगं आणि काम पण खूप आहे, तर मी करते ना तुला नंतर. आले आले आई. अगं रेव, ऐक. काय झालंय यांना? दोघं का करतायत असं? नाही, मला चांगलंच माहितीये की त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण मग असे विनाकारण ते खोटं बोलणार नाही. ह्यामागे नक्की काहीतरी कारण असणार आणि मी ते शोधून काढणारच. जर यश आणि रेवूला स्वतःसाठी उभं राहणं जमणार नसेल ना तर मी त्यांच्या प्रेमासाठी लढा देईन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.